लाडकी बहिणींना लाडक्या त्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। खुशखबर आलेली आहे। तर लाडक्या त्यांना 12वा हप्ता जून महिन्याचा हप्ता ज्या ताईंना भेटला नाही त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे आणि ज्या ताईंना बघा मागचा जो हप्ता भेटला नव्हता 11वा हप्ता त्यांच्यासाठी देखील आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। डबल हप्ता तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर लाडक्या त्यांना व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ज्या ताईंना पैसे अजून जमा झालेले नाहीयेत त्यांनी देखील काळजी करू नका। लाडक्या त्यांना या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे। कोणत्या ताईला पैसे आलेत कोणत्या ताईला पैसे आले नाहीत सगळ्या गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये समजणार आहेत। त्याच्यामुळे लाडके ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कोणत्या लाडके ताईंना 12वा हप्ता भेटलाय त्यांनी एकदा त्यांचं नाव जिल्हा आणि तुम्हाला पैसे कधी भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की आपल्याला पुढचा 13वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत लाडके ताईंनो। त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुमचं नाव जिल्हा कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं आहे। चला तर लाडके ताईंनो एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 12वा हप्ता म्हणजे कोणता जून महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक खुशखबर आलेली आहे। मिळणार डबल हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर कोणत्या महिलांना 3000 रुपये या ठिकाणी येणार आहेत बघा 3000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत। अशा कोणत्या महिला आहेत त्यांना हे 3000 रुपये जमा होणार आहेत ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडके ताईंनो कोणत्या लाडके ताईंना 3000 रुपये हवेत पटपट सर्वांनी सांगायचं आहे। त्याचबरोबर डबल हप्ता कोणाला मिळणार आहे? डबल हप्ता म्हणजे 3000 रुपये एकत्र म्हणजे 1500 रुपये आणि 1500 रुपये असे 3000 रुपये म्हणजे डबल हप्ता कोणत्या ताईला भेटणार आहे हे पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि 12वा हप्ता मिळालेला नाहीये म्हणजे अशा अजून बऱ्याच ताई आहेत त्यांचे मला कमेंट्स येत आहेत, त्यांचे बरेच या ठिकाणी कॉल मेसेज पण येत आहेत की सर आम्हाला अजून 12वा हप्ता का भेटला नाही? सर्व जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू झालेला आहे, सर्वांनाच पैसे भेटलेले आहेत, मग आम्हालाच पैसे का भेटले नाहीत ते पण तुम्हाला सांगतो लाडके ताईंनो, कारण की आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर सर्वात छान स्वरूपाची माहिती दिली जाते। त्याच्यामुळे सर्व गोष्टी टेन्शन घेऊ नका, एकदम विश्वासार्थच आपलं हे चॅनल, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचं। चला तर व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। कोणत्या महिलांना सगळ्यात अगोदर एक तुम्हाला ही बातमी दाखवतो 3000 रुपयाची बातमी आहे बघा लाडके ताईंनो। आपल्या चॅनलवर एकदम सत्य माहिती सांगितली जाते, अगोदर माहिती सांगितली जाते। बऱ्याच ताईंना पुन्हा पैसे यायला सुरुवात होते पण आपण त्या अगोदर सांगतो, त्याच्यामुळे काळजी करू नका। एक गुड न्यूज तुमच्यासाठी आली आहे, खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। तर कोणत्या ताईंना या ठिकाणी 3000 रुपये भेटणार आहेत ते तुम्हाला सांगत आहे बघा। मागील 11वा हप्ता बघा मागच्या वेळेस एक मोठी घटना घडली होती। 11वा हप्ता बघा ज्यावेळेस वितरण चालू झालं होतं त्यावेळेस 2,52,00,000 ताईंना पात्रता ठरल्या होत्या, म्हणजे 2,52,00,000 ताईपर्यंत पैसे जाणार होते। पण त्याचं एक मोठं कारण या ठिकाणी समोर आलं होतं ते म्हणजेच काय 2,47,00,000 ताईला फक्त वितरण झालं होतं बघा। 2,52,00,000 2,47,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटले होते आणि 5,00,000 ताई या ठिकाणी बघा 5,00,000 ताई या ठिकाणी वजा केले होते। वजा म्हणण्यापेक्षा त्यांना त्यावेळेस वितरण झालं नव्हतं, कधी 11व्या हप्त्यामध्ये त्यांचं वितरण झालं नव्हतं, 11व्या हप्त्यात त्यांना वाटप झाला नव्हता। 5,00,000 ताई असे बाकी होते, त्यांचे एकच कारण होतं ते म्हणजे डीबीटी। सर्वांना माहिती हे डीबीटी मुळे त्यांना पैसे त्यावेळेस जमा झाले नव्हते। डीबीटी बघा त्याच्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असतो डीबीटी स्टेटस चेक करत जा, डीबीटी स्टेटस चेक करत जा। डीबीटी त्यांचं पूर्ण नसल्यामुळे त्या महिन्यात नसल्यामुळे 5,00,000 ताई या ठिकाणी थांबवल्या होत्या, त्यांचं वितरण थांबलं होतं आणि त्यावेळेस त्यांना वितरण भेटलं नव्हतं। त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली। तर लाडक्या ताईंनो कुणाकुणाला अशा ताई आहेत का ज्यांना 11वा हप्ता किंवा मागचे हप्ते ज्यांना भेटले नव्हते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, त्यांना आजपासून वितरण होणार आहे बघा। तुम्हाला मी मागे सांगितलं होतं काल वितरण होणार आहे, काल पण बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत, त्याच्याबद्दल काळजी करू नका। पण आता ज्या मागच्या ताई राहिल्या होत्या त्यांच्यासाठी हे आज आणि उद्या 2 दिवस वितरण चालणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे 11 तारीख आणि 12 तारीख 11 जुलै 12 जुलै ह्या 2 तारखेपर्यंत अजून तुम्हाला वितरण असणार आहे। त्याच्यामुळे लाडके ताईंनो काळजी करायची गरज नाहीये। तुम्ही म्हणत असाल की सर याचे पुरावे पण देतो, काळजी करू नका लाडके ताईंनो, कारण की आपण ज्या गोष्टी आतापर्यंत सांगितल्यात सगळे सत्य झाले, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। सगळ्यात अगोदर आपण सांगतो राहा एक पाऊल पुढे, याचा अर्थ काय अगोदर आपण तुम्हाला बातम्या सांगतो आणि त्या गोष्टी तुम्हाला नंतर घडलेल्या दिसतात। त्याच्यामुळे लाडके ताईंनो सगळ्याला माहिती आहे आपलं हे चॅनल जे आहे ट्रिक्स गुरु चॅनल सगळ्यात फेमस झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वा हप्ता। 12व्या हप्त्यामध्ये बघा या ठिकाणी 2,52,00,000 ताई पात्र झाले, सगळ्याला माहिती आहे 2,52,00,000 ताई आता सगळ्या आहेत, त्याच्यामधल्या ताई अजून कुणी वजा झालेले नाहीयेत। पण याच्यामध्ये ज्या मागच्या 5,00,000 ताई बाकी होत्या कोणत्या या 11व्या हप्त्यात ज्यांना भेटले नव्हते त्या ताई आता 5,00,000 ताईला काय होणार आहेत
12वा हप्ता जर भेटला असेल चांगलीच गोष्ट आहे, त्यांना परत एकदा 1,500 रुपये भेटतील, किंवा ज्या ताईंना अजून 12वा हप्ता भेटला नाहीये त्यांना आणि मागचा पण हप्ता भेटला नव्हता त्यांना एकत्र 3,000 रुपये येणार आहेत अकाउंटला. एक महत्वाची बातमी आहे, आजपासून तुम्हाला ते पैसे भेटायला सुरुवात होईल. तर कोणा ताईला असं 3,000 रुपये आलेत अकाउंटला पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, आणि तुम्हाला मी त्याचे स्क्रीनशॉट पण टाकेल. आज वाटप होण्याची चान्सेस आहेत. 4-4:30 वाजता तुम्ही जरा सगळ्यांनी मोबाईल चेक करत राहा, काळजी करायची गरज नाही. आपण ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला एकदम स्क्रीनशॉट सहित टाकतो. 5, 5:30, 6 वाजता ज्यावेळेस वितरण होईल, 4 ते 6, 7 पर्यंत वितरण होईल, त्यावेळेस सगळ्यात पहिला व्हिडिओ आपला दिसेल तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. बघा लाडके बहिणींनो, त्याच्यानंतर बघा मागील 5 लाख महिलांना वगैरे हे 3 लाख रुपये भेटणार आहेत. आता राहिला मोठा प्रश्न, एक प्रश्न आला की सर, आता कमेंट्स पण येत आहेत की सर आम्हाला अजून पण हप्ता भेटलेला नाहीये, 12वा हप्ता भेटलेला नाहीये. तर लाडके बहिणींनो काळजी करू नका. परत सांगतोय, हे 2 दिवस वाट बघायचे आहेत, 11 जुलै आणि 12 जुलै. या 2 दिवसात जर पैसे नाही आले तर तुमचं कारण वेगळं असणार आहे. मग त्याच्यामध्ये असं नाही होणार की बाबा वितरण सर अजून वाढणार आहे का, नाही. 2च दिवसापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त मॅक्स 2 दिवस, कारण यावेळेस वितरण थोडं वाढलेलं आहे. तुम्ही सगळे प्रत्येक वेळेस बघितलं आहे की 3 दिवस 4 दिवस फक्त वितरण चालतं, त्याच्यानंतर वितरण थांबतं. पण यावेळेस जवळजवळ 5, 6, 7 दिवस जवळजवळ झाले तरी वितरण चालू आहे. 5 जुलैपासून चालू झाले आणि 12 जुलैपर्यंत हे वितरण चालत राहणार आहे हळूहळू. कारण यावेळेस बघितलं असेल हळूहळू पैसे आले. असं नाही की झालं बाबा एकदमच जोरामध्ये पैसे आले सगळ्याला, असं झालं नाहीये. यावेळेस हळूहळू डीबीटी झालेलं आहे. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो काळजी करू नका. जर तुम्हाला या 2 दिवसात जर पैसे नाही आले तर आपल्याला ते तुम्हाला पुढच्या मी गोष्टी सांगेल. पण तोपर्यंत एक गोष्ट चेक करायची आहे, तुमचं डीबीटी स्टेटस जर ऍक्टिव्ह आहे का नाही हे गोष्ट एकदा चेक करा. जर तुमचं, मी मागे प्रत्येक वेळेस सांगतो बघा, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळजवळ 1 वर्ष होत आलंय मी त्यांना प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतोय तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असायला पाहिजे. प्रत्येक महिन्यात आपल्याला ते चेक करायचं आहे. कारण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच त्यांना पैसे आले नव्हते, डीबीटी स्टेटस ऍक्टिव्हचं डिऍक्टिव्ह होतं, त्याच्यामुळे आपलं चेक करत राहायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्मचं स्टेटस काय आहे ते चेक करत राहायचं आहे. जर तुमचं पेंडिंग मध्ये, रिजेक्ट मध्ये जर गेलं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, कारण की त्या हप्ता जर पेंडिंग असेल तर तो तुमचा हप्ता थांबवला जाईल. रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुमचं या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद पडली. समजून घ्यायचं, डायरेक्ट समजून घ्यायचं की रिजेक्ट झाला म्हणजे तुमचा कार्यक्रम संपलेला आहे, तुम्हाला लाडकी बहिणीतून बाहेर काढलेला आहे. पण जर पेंडिंग असेल, रिव्ह्यू मध्ये असेल तर चान्सेस आहेत की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे आणि तुम्हाला पैसे भेटू शकतात. पण पेंडिंग किंवा रिव्ह्यू असेल तर जर रिजेक्ट झालं तुमचं, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. डायरेक्ट तुम्हाला मी हे गोष्ट सांगत आहे. आणि जर तुमचं सक्सीड असेल किंवा अप्रूव्ड असेल, कम्प्लिटेड असेल, काळजी करू नका. तुमचं प्रत्येक महिन्यात तुम्हाला हप्ता येत राहील. फक्त तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. या 2च गोष्टी तुम्ही चेक करायच्यात आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्या ह्या 2 गोष्टी कंप्लीट आहे का पटपट सांगायचं आहे. लाडके प्रत्येक ताईने चेक करून सांगायचंय. असं नाही की सर 12वा हप्ता मला भेटलाय मग चेक करू का नाही. सगळ्यांनी पाठवायचं आहे नाव, जिल्हा आणि 12वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल, 13वा हप्ता जर पाहिजे असेल तर ह्या 2 गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो काही काळजी करू नका. ह्या 2 दिवस अजून वाट बघायचं आहे. आज आणि उद्या 2 दिवस वाट बघा. जर नाही भेटलं तर तुमच्या तुमच्या याद्या या ठिकाणी आपल्याला चेक करावं लागतील आणि त्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी बघाव्या लागतील. काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे लाडके बहिणींनो. काळजी करायची बिंदास गरज नाहीये. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.